झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी ना तळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळी काळ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझे गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्य त्रयजननी देवाची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हृदय हे आपुले चौफाळून आभले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची प्राप्तिस्थळी प्राप्तप्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा संत प्रकरणामधील संतांना झुंजार पदवी देऊन त्यांचा गौरव करणारा अभंग आहे. विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. ग्रामस्थ मंडळी सोनके भाविक भक्तांच्या सहकार्यानं तरुण बांधव ज्येष्ठ मंडळी माता भगिनी सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून रत्नाकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने गावकरी बांधवांच्या सहकार्याने आमच्या जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेतली सर्व विद्यार्थी मंडळी आणि महाराष्ट्रातले थोर थोर गुणवान आपल्याला लाभले. आमचे आदरणीय पठाडे महाराज आहेत, आमचे जीवलग मित्र गायनाचार्य कृष्णा महाराज आणि माऊली महाराज आहेत, मृदंग रत्न तालमणी तालरत्न लहू महाराज आहेत. उपस्थित तुम्ही गावकरी मंडळी, बाहेरगावून आलेली मंडळी, माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीत चाललेला भव्य देखणा सोहळा आज सोहळ्याचा 6वा दिवस. विठाला संत आपलं मोठेपण जगाला सांगत नाहीत आणि मी मोठा आहे हे जगाला सांगायची गरज नाही. माऊली म्हणतात जर सांगूच लागला एखादा आम्ही जहालो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे. मी किती अभ्यास केला सांगायचं नाही, मी कीर्तन करायचं. कीर्तन झाल्यावर तुम्हाला कळणार आहे बुवा किती खोल पाण्यात आहे. आम्ही काय दिवे लावले ते 1.5 तासात तुम्हाला कळणार आहे. महाराजांनी म्हणायचं नाही माझे 4000 बोल पाठ आहेत, वाजविल्यावर कळणार आहे किती वाजवत आहे. यांनी म्हणायचं नाही मी एवढे राग शिकलो तेवढे राग शिकलो, गायल्यावर कळणार आहे केवढे शिकलो. मी काय केलं हे सांगायचं नाही, मी फक्त करत राहायचं. माझ्या वागण्यावरून लोकांना कळेल मी काय काय केलंय. भूमीचे मार्दव सांगे कोंभाचे लवलव. जमीन कशी आहे ओळखायची तर ते पिकावरूनच कळतं. उग माना टाकलेलं पीक असलं की समजून घ्यायचं खरडं बरडच आहे. आणि उगा असं कमरेत उंच आलं की समजून घ्यायचं जमीन कसली काळीची सुपीक आहे. तुमच्या बोलण्यावरून कळणार आहे तुमच्या मनात काय चाललंय. मानस जाणी जे बोले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे झाड जाणी जे फुले. फुलावरून ओळखायचं झाड कशाचं आहे, बोलण्यावरून ओळखायचं माणूस किती अभ्यासू आहे, आणि आताच्या वागण्यावरून ओळखायचं ह्यानं मागच्या जन्मात काय दिवे लावले. विठाला तोंडात हवा जाते, वाजविणाराला गरज राहते. महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडून वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माझी दडे महिमे भेने. आपलं मोठेपण होऊ नये असं संतांना वाटतं. विठाला
ज्ञानेश्वरी लिहिणारे माऊली ज्ञानेश्वरीत स्वतःला काय म्हणून घेतात बघा. समोर गुरुदेव बसलेत, माऊली हात जोडून म्हणतात, ये रवी तरी मी. पुढचं आपण म्हणायचं सुद्धा नाही. आणि त्याच ज्ञानोबाराया पुढे जेव्हा तुकोबाराया उभे राहतात तेव्हा हात जोडून म्हणतात, पायीची वाहन पायी घरी पायाची वाहन पायी घरी पायी वाहन पायी वारी पायी नको वाटतो. मज पामराये काय पण तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापे किंकर. तुम्हाला 2 ओव्यामध्ये 3 दृष्टांत आलेले सांगतो. इतके गोड दृष्टांत आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, आड्या थोडे आढवी मग आठ घेता जेवी हरवी नाना कुलवधू लपवी आवेवाती नाना कृषवलू आपुले पांघरवी पेरिले तैसे लेखी निपजले दान पुण्य. ओव्या 2 दृष्टांत 3. सोपं विचारतो तुम्हाला, पटापट उत्तर द्या. चूक असेल तर चूक म्हणा, बरोबर असेल तर बरोबर म्हणा. बोला, मला बोललेलं जमतंय. हातामध्ये बोटात सोन्याची अंगठी घातलेला माणूस म्हातारा होत नाही. चूक का बरोबर? बरोबर. मग चूक म्हणा ना मोकळ्या म्हणा. अंगठी घातलेल्या माणसाला भूक लागत नाही. बरोबर. चूक. अंगठी घातलेल्या माणसाचे दात पडत नाही. मी मुद्दाम अंगठीवाले बोट जरा मागच ठेवले. आता हे काय मी हाऊस म्हणून घातलं नाही, लोकांनी घातल्यात म्हणून. पण त्या नाही दिसल्या तर लोक नाराज होतात. हे आता शूटिंग चालू आहे. भागवत कथा करतो आम्ही. हे या बोटातल्या 3 अंगठ्या एकत्र केल्यात मी. 3 गावात भागवत झालं त्यांनी केल्या. दुसऱ्या बोटातल्या 4 आहेत, 4ची एकत्र केली. 4 गावात भागवत झालं, अंगठी केली. ही तिसरी तर फारच मजा झाली मला. आता 6 महिन्यापूर्वी लातूरमध्ये कीर्तन केलं. त्या माणसाला कीर्तन आवडलं. तो थेट कीर्तन झालं, आला आणि माझ्या बोटात अंगठी घातली. बघा, तुम्हाला जर कोणाला आवडलं तर. एक शिल्लक आहे अजून. जाऊ द्या, त्यात लग्न. अंगठी घातलेल्या माणसाला आजार पण येत नाही. बरोबर आहे का? सुख आहे. मग अंगठी घातल्यानं माणूस म्हाताराही होणार आहे, आजारी पडणार आहे, दातही पडणार आहेत, केसही पांढरे होणार आहेत, त्याला भूकही लागणार आहे. मग अंगठ्या घालायच्या कशाला? साधं उत्तर सांगू, फक्त मिरवण्यासाठी घालायच्या. माझ्याकडे बी हाय गड्या. आणि तुम्ही बघा, अंगठीवाल्याचा हात गप बसत नाही. पंगत असली का पंक्तीत उभं राहणार आणि म्हणणार, ओ बुंदी. पठाडे महाराजांना भात, इकडे लहू महाराजाला, वाजवणाराला भात खाऊ घालायचा. तब्येत वाढत असते. वरण वरण इकडे माऊलीला, मीठ विनेकऱ्याला. आता तुम्हाला काही राहिलंच नव्हता पदार्थ, मिठावर भागव. काही नाही, हे दाखवायचं असते फक्त. जेवणारात एखादा आगाव असतो, त्याच्या हातात 12 तोळ्याचं कड राहते सोन्याचं. तो त्याचे असे बोट बघतो आणि तोही मुद्दाम असं बटणं काढून असं शर्ट माग करून म्हणतो, का आहे हो तुमच्याकडं? तुमच्याकडे का आहे? आणि मग त्याचे 12 तोळे बघितल्यावर ह्याला कळतं, बापरे आपल्याकडं तर 2च तोळे.
हे हात खिशात घालते आणि तिसऱ्या पंक्तीत जाते, जिथं कोणी कडेवाला भेटणार नाही तिकडं. ज्ञानोबा राय म्हणतात हे फक्त मिरवण्यासाठी आपण घालतोय. पण एरवी पंक्तीत असं असं करणारा माणूस मध्यरात्री 12 वाजता आपल्या सोनक्याचं कीर्तन ऐकलं, जेवण केलं, गप्पा टप्पा मारून पायी पंढरीला जाऊ लागला आणि कोर्टीच्या पुढे गेल्यावर आडरानामध्ये 4 चोरांनी त्याला अडवलं. आता ते बोट दाखवेल का? आता काय करेल? अंगठ्या काढून फेट्यात घालील, बुटात घालील, नाही तर पोटात घालील. नाही जमलं तर सगळ्या काढून कुठंतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करेल. माऊली ही ओळी सांगतात, श्रीमंत माणूस चोरांच्या तावडीत सापडल्यावर आपले अलंकार जसे लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, ज्ञानी महात्मा आपलं ज्ञान तसं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. विठाला दुसरा दृष्टांत घ्या. हे चष्मेवाले, हे चष्मेवाले, हे तिघही चष्मेवाले, चौघही हो. तुमची लाईनच झाली आता. तुमच्या तरुणपणातला दृष्टांत. आता वर तेवढं कोणी नाहीच आहे वयस्कर, तुम्ही आहेत. ते मागले दोघं ते तुमच्या तरुणपणात, ते काठीवालं बाबा, तुमच्या तरुणपणाचा मला तुम्ही चूक का बरोबर तुम्ही सांगा. हे आपले बाबा आहेत. असं म्हणतात जुन्या काळात, गावचे कारभारी जर पारावर म्हणा चावडीवर बसलेले असले, 4-5 कारभारी गावात असायचे, लोक म्हणायचे ना 4 शहाणे गोळा करा. मग ते 4 शहाणे गावचे कारभारी पारावर बसलेले असावे. गावातल्या कोणाही घरातली सून रानातून घराकडे निघालेली असावी आणि तिला त्यांच्या समोरून जायचं असावं, असं म्हणायचे जुने माणसं. की ती सूनबाई त्यांच्या समोरून जायचे म्हणून पायातल्या चपला काढायची, हातात घ्यायची आणि पदराखाली झाकून चपला न दिसू देता नाजूक पावलानं चालत जायची. बरोबर आहे का? आहे तुमच्या तरुणपणातलं आहे का नाही? आपण खोटं बोलतच नाही. आता जरा काळ बदललाय. आता कारभारी सुनबाईच्या चपला सांभाळायला बसते. सुनबाईला म्हणते तू जीवन घे, तर मी चपलावर नजर ठेवतो. तो काळ होता, मर्यादा होती. मावल्या पदर डोक्यावरचा ढळू देत नव्हत्या. पदराचं सोडा, कुलवान घराण्यातल्या सुनबाईचं नख सुद्धा परपुरुषाला दिसत नव्हतं. इतकी पद्धत होती कपडे घालायची. सर्वांग झाकायचं, नखाच्या खाली साडी आणि पदर असा कपाळावर आलेला असायचा. माऊलींनी तो दृष्टांत दिलाय. कुलवान घराण्यातल्या सुनबाई आपलं सर्वांग जसं झाकून कर्त्या माणसांपुढून लवून चोपून चालतात, ज्ञानी महात्मा आपलं ज्ञान त्या सुनबाईनं अंग झाकलंय तसं ज्ञान आणि मोठे पण झाकून ठेवतो. विठाला आता काळ बदललाय, आता सांगायची गरज नाही. बाया म्हणतील महाराज लयच बोलायला, त्याची बायको घेते का पदर? माझी घेते वा, कॅमेरा समोर सांगायला लागलो. चांगले सवय चांगली आहे, घेत जा. मला आनंद वाटला. आमच्या मावल्या सगळ्या बघितल्या. 99% मावल्यांच्या डोक्यावर पदर आहे. तुम्हाला लोटांगण आहे आमचं. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ही आपली संस्कृती. लाजायचंय काय महाराज? आपल्याला धोतराची काही लाज आहे का महाराज? मी लग्नाच्या बाहुल्यावर सुद्धा असाच उभा राहिलो धोतरावर. मी आटच घालायचो. पोरगी बघायला गेलं म्हणायचं वा मी धोतरावर लग्न करणार आहे, तुमचं जर इच्छा नसेल तर तसं सांगा. मला फक्त 37 पोरींनी नकार दिलाय महाराज. 38वीनं केलं. मी विचार केला होता नाहीच कोणी स्वीकारलं तर भगवानगड जिंदाबाद. शास्त्री म्हणले होते तू राहत असाच, मग हाय तुझा नंबर लावतो म्हणले. जाऊ दे त्यातला विनोदाचा भाग. पण वस्तुस्थिती एक परवाच भांडायला आली होती. एक BA-MS झालेली डॉक्टरीन होती. महाराज मी लय शिकले म्हणले. मी म्हणलं काय शिकलीस बाई? म्हणले मी BA-MS झाले. बरं काय झालं म्हणलं? तुला शिंगा आलेत का 2? BA-MS झाली म्हणजे झालं काय? तुला शिंगा आले का 3 डोळे आले का 4 हात आले? शिकली जास्त म्हणजे बाई तू बाईच आहे ना म्हणलं. तुला काय पदराची लाज आहे? नाही मी शिकले. मी म्हणलं ऐक, आपल्या देशाला एक माऊली राष्ट्रपती म्हणून लाभली होती. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील 6 वर्ष राष्ट्रपती होत्या. 6 वर्षात त्या माऊलीच्या डोक्यावरचा पदर ढळला नाही.
त्या BMS बाईला म्हणलं मी, तू राष्ट्रपती होऊन दाखव, मग 4-2 दिवस बिगर पदराची फिरलीस तरी सांभाळून घेतो. तिथवर जात नाही तोवर पदराची लाज बाळगू नको विठाला. तिसरा दृष्टांत आपला शेतकऱ्याचा दिला, फार गोड दृष्टांत. मला अजून तुम्ही सांगा बरोबर का चूक. शेतकऱ्यानं दिवसभर रानात पेरणी केली, पेरलेलं रान तसंच ठेवलं, शेतकरी घरी आला, बरोबर. शेवटचं काय राहिलं? उलट करून फिरवायचं काय असते तुमच्या रास कारवान लोड. हा बघा बरं, नवीन नवीन शब्द मिळते. हे कारवान म्हणले तुम्ही, लोड म्हणले, आमच्याकडे रासन म्हणतात. भागाभागात बदलून असतं. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळते, इथले जिथे जाळू नका, जीव गेल्यावर जाळा. आमचे जिवंत माणसं श्वास घेतात, इकडं मेल्यावर. चांगली गोष्ट आहे. रासन, लोड, कारवान, हे एक नवीन शब्द मिळाला मला, आपला वाढला अभ्यास. माऊली म्हणतात बियाणं का झाकायचं, पाखरांनी नेऊ नये म्हणून. शेतकरी जसं बियाणं झाकतो, ज्ञानी महात्मा आपलं ज्ञान तसं झाकतो. संतांना मोठं व्हायची हौस नाही. लहानपण देवा देवा, लहानपण देवा देवा, लहानपण देवा देवा, जगाधा कुठे होईजे ते जवळीक माझ, अखंड अगर्वता होनी असती, जयांची विनयो हेची संपत्ती. शाळेत वाचला असेल ना आपण, विद्या विनयेन शोभते. विद्येला शोभा विनम्रतेनं असते. चला माझा मुद्दा आहे. मग संत जर स्वतःचं मोठेपण सांगत नाहीत, तर आज मोठेपण सांगायची वेळ महाराजांवर का आली? 2 कारणं. संत जसे आहेत तसे जगाला कळले पाहिजे म्हणून संतांचं मोठेपण सांगावं लागतं. दांभिक लोक संतांची बरोबरी करतात, त्यांना उघडं पाडण्याकरता संतांचं वर्णन करावं लागतं. आणि लोकांच्या नजरेत संतांविषयी असलेला गैरसमज दूर करण्याकरता संतांचं मोठेपण सांगावं लागतं. विठाला बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे, ज्याला कशातलंच काही जमत नाही त्यानं वारकरी व्हावं असं लोकांना वाटतं. आता हे लेकर आहेत ना आमचे, जोगदंड महाराजांच्या संस्थेत शिकतात. माझ्याकडे 125 विद्यार्थी शिकायला. एका गावात असंच विद्यार्थी घेऊन गेलो आम्ही. 2 वाजवायला नेले, 2 गायला नेले. त्या पोरांनी वाजवलंय सुंदर, गाणाऱ्यांना गायलं सुंदर. कीर्तन झाल्यावर एक जण भेटायला आला. म्हणला महाराज पोरं लय तयार केले गड्या. म्हणलं हो, घेतो कष्ट आम्ही, माझंही एक तुमच्या संस्थेत पाठवायचं. म्हणलं चांगली गोष्ट आहे. किती पोर आहे तुम्हाला? म्हणला 4. बरं म्हणलं मग सगळ्यात थोरलं काय करतंय? म्हणला तो 12वी पास झालंय, इंजिनियर होणार आहे.
दुसरं 10वी पास झालंय त्याला डॉक्टर करायचं. तिसरं आता 10वीला बसलंय. मी म्हणलं माझ्याकडे कोणतं पाठवायचं ह्या तिन्हीतलं. तिन्ही नाही म्हणला, चौथं पाठवायचं तुमच्याकडे. बरोबर म्हणलं मग माझ्याकडे जे चौथं पाठवायचं ते काय करतंय. ते म्हणला काही नाही महाराज, तुमच्यासारखंच बोंबलत हिंडत. त्याच्या नजरेत आमचं फिरणं म्हणा बोंबलत फिरणं, आणि त्याच्या हिशोबानं असला माल संस्थेत खपत असावा. पुन्हा काय म्हटला तो. मी म्हणलं बरं ठीक आहे, ते माझ्याकडे पाठवायचं. शिकलंय किती. काय नाही म्हणला महाराज, चौथीला 4 वेळा नापास झाले. 3 शिक्षक बदलले पण त्यानं काही वर्ग सोडला. आणि लोकांना वाटते असं वाया गेलेली की असं आळंदीत जमत असावी. लोकांचा हा समज दूर करायचा आहे. वारकऱ्यांविषयी असलेला गैरसमज दूर व्हावा म्हणून संतांचं मोठेपण सांगायचं. आणि काही दांभिक लोक बाह्यवेश अंगावर परिधान करून स्वतःला संत म्हणून मिरवत आहेत आणि लोक नेमकं त्यांना भुलतात. बघा घोटाळा आपला कसा आहे. चमत्काराला नमस्कार. 2 गोड वाक्य सांगतो. साधू चमत्कार करतो मान्य, पण जे जे चमत्कार करतात ते साधू असतात हे मात्र चूक आहे. चमत्कार काय जादूगारही करतो, हातचालाकी करतो, मॅजिक. साधू कीर्तन करतो बरोबर आहे, पण जे जे कीर्तन करतात ते साधू असतात, चूक आहे. साधू अभंग लिहितात बरोबर आहे, पण जे जे अभंग लिहितात ते साधूच असतात, चूक आहे. प्रमाणानं सांगतो. नव्हती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराण नव्हती संत. नव्हती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नव्हती संत. विठाला हिरा ठेविता मास मारिता तशी संतांची नाही. संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणी वनी. बाजारात फिरून संतत्व नाही, रानावनात फिरून संतत्व नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हिमालयात गेलं की साधू होतं. हिमालयामध्ये पहिलेही भरपूर आहेत, ते काही सगळे साधूच आहेत का. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, दाढी केस वाढवले की संत होती. संत तेची संत
तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. ऐका, मी त्या हिऱ्याचं सांगत होतो. आयरन माहित आहे तुम्हाला? लोखंडी अवजार बनवायला ते असते, ते हवा घालायचं काय, भाता ते त्याच्यात लोखंड तापवायचं त्या जाळात, त्या आयरनीवर ठेवून वरून मारायचं. त्या हिऱ्याची परीक्षा अशी सांगितली, आयरनीवर हिरा ठेवायचा आणि वरून हातोडा नाही बरं, हा घन हातोडी वेगळी, मृदंग लावायला असते ती हातोडी, घरकामाच्या वेळेला ते मिस्त्री वापरतात तो हातोडा, आणि ते अवजार बनवणारे वापरतात ते घन. वरून घनानं मारलं तर हिरा फुटत नाही, आयरनीत घुसून बसतो. पण त्या हिऱ्याची किंमत काही कमी नाही, कोट्यावधी रुपये किमतीचा हिरा. तुम्ही म्हणाल एवढा हिरा आयरनीत फसला, मग काढायचा कसा? त्याची पण प्रक्रिया संतांनी सांगितली. काय तुकोबारायांनी बारकाव सांगितलं, आयरनीत फसलेला हिरा जर काढायचा असेल, फार काही अवघड काम नाही ते. त्या हिऱ्यामधले एक, जसा हा हिरा आहे हा पुल्लिंगी शब्द आहे, तसं हिरकणी नावाचा स्त्रीलिंगी शब्दाचा एक धातू आहे. ती हिरकणी नावाचा धातू आणायचा खडा, आणि तो फक्त आयरनी जवळ धरायचा. त्या आयरनीत फसलेला हिरा अर्ध्या सेकंदात टपकन बाहेर येतो. कोणाला बघून? बोला बोला. कसलाही हिरा असू दे महाराज, त्याला सरळ करायचं म्हटलं की काय लागते? हिरकणी लागते. मी पटवून देतो, आत्ता पटवून देतो तुम्हाला. एवढे हिरे बसलेत का नाही? हिरकणीला न घाबरणाऱ्या हिऱ्याने हात वर करा बघ. तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मला गॅरंटी एकही हात वर करत नाही. ज्याचा हात वर झाला त्याचा उद्याचा चहा गेला. माझ्याकडे बघू नका, माझंही तुमच्यासारखंच आहे. माझंही लग्न झालंय, माझ्याकडे तर अस्सल मराठवाडी गिऱ्हाईक आहे घरी. आम्ही काय बोलायला गेलं की त्यांचं ठरलेलं उत्तर असतं, मला कीर्तन सांगायचं. तुमचं सांगू? वाजवणाराची म्हणती जास्ती थापा हाणायचा नाही. यांचं सांगू? गाणाऱ्याच्या म्हणत्यात तुमच्या सगळ्या चाली मला ठाऊक आहे, जास्ती चाली दाखवायच्या नाही, नाही तर चालच बंद करील. स्पीकरवाल्याची आवाज नीट ठेवायचा. विनय करायचं सांगू का? ते म्हणाले माझं काही नाही. विनय करायची म्हणती तन करायचं नाही. चौकदाराकडे आलं ना कीर्तनात, चौकदाराची म्हणते नीट उभा राहायचं. आपलं कसंही उभा राहा, तुमच्या घरचं सांगितलं. बसलेल्यात कोणी शिक्षक असतील तर माफ करा, आता आलंय ओघानं तर शिक्षकाचंही निघणारच आहे. शिक्षकाची म्हणती मला शिकवायचं, लेकरं शिकवा. त्याच्यात विषयवार आहे का? गणिताचा शिक्षक असेल तर बायको म्हणती तुमचे सगळे सूत्र मला माहित आहे. विज्ञानवाल्याची म्हणती फालतू प्रयोग घरात करायचे नाही. हिंदीवाल्याची म्हणती चुप रहने का, चुप रहने. ते म्हणते अरे हमने मुंह कब खोला है, खोलने काच नाही. आणि महाराष्ट्रीयन माणसाचं लय आवड महाराज, हिंदी आती है लेकिन हेलपटे खाती है. आपली हिंदी म्हणजे गुलाबी हिंदी. अरे बांधकाम करणारे लोक शक्यतो मुस्लिम बांधव असतात. आता घर बांधणाऱ्यानं त्याला मराठीत बोलावं, त्याला कळतं ना. त्याच्या पिढ्यानं पिढ्या महाराष्ट्रात गेल्यात, मराठी येतं त्याला. ह्याला कुठं हे त्याच्याजवळ जाऊन म्हणतंय इटको सरकाव, सिमेंट ज्यादा होय आहे. मराठी बोलवा त्याला कळतं. त्या फळ विक्रेत्याकडे जाऊन पण आपण असाच फजित करून घेतो. ते शक्यतो मुस्लिम बांधव असतात. त्याच्याकडे जाऊन आपण उगाच शेप काय साधी यार शेपण आणला पाहिजे धरून. आपलं हिंदी म्हणजे भागते भागते जाऱ्या थ्या, धपकन गिऱ्या, कालवण सट्या, मडकं फुटे, असली गुलाबी. इंग्रजीवाल्याची तर लय अवघड महाराज. घरात मराठी बोला, इंग्रजीत बोलाल तर याद राखा. पाणी म्हणायचं पाणी, वाटर म्हणाल तर तांब्या फेकून आहे, आवाज नाही करायचा. इंजिनियरची म्हणते तुमचे मला प्लॅन ठाऊक आहे. डॉक्टरची म्हणते तुमचे सगळे रिपोर्ट काढून ठेवले. पोलिसाची म्हणते मला कायदा शिकवायचा नाही. वकिलाची म्हणती कोर्टातच खेचणार आहे. न्यायाधीशाची म्हणती निकालच लावणार आहे.
शेतकरी राहिला ना आपला, शेतकऱ्याचे तर लय गोड महाराज. यानं काही बोलायला गेलं की तिचं एकच, बसा येड रुग्ण झाला विषय. परवा लातूरमध्ये दाढी करायला बसलो महाराज, नवीन मिळाले मला. दाढी करायला बसलो, त्या नावाची लय माझा महाराज. आगे दुकानावर पिछे मकान, पुढं दुकानान माग मकान. सकाळी काय झालं होतं की नवरा बायकोचं देव जाणे. मी पहिलं गिरायक, त्यानं दाढीला क्रीम ब्रीम लावला, अर्धी दाढी झाली एका साईडची आणि मधून ती आरडू लागली. काय बडबड बडबड करू लागली. हे असलंच आहे, वनवास आला, संसार करून कटाळा आला, त्याला ते ऐकणं सहन होईना. ते मध्ये गेलं. बस ग बाई म्हणला, पहिलंच गिरायक आहे, विशेष म्हणजे महाराज आहे, आणि काय लावलं तंतन. ते म्हणले असला तर असला, मला का चुलीत घालायचं. मलाही वाईट वाटलं महाराज. मी अर्धी दाढी तशीच घेऊन खाली उतरलो. म्हणलं हे काकू पाया पडतो बरे तुझ्या, मला चुलीत का घालायली, तुझं तू बघून घे ना मला. म्हणली माय महाराज बरं झालं आलात, मलाही घरानं करायचंच होतं, कडून केसानं गळा कापलाय माझा. हे कळलं ना तुम्हाला. पेंटरची म्हणती थोबाडच रंगविणार आहे, नाव्याची म्हणती केसानं गळा कापला. जाऊ दे त्यातला विनोदाचा भाग. हिरा ठेविता ऐरणी सांगत होतो मी. हिऱ्याची जशी परीक्षा आहे, ऐरणीवर ठेवून घणानं मारला ऐरणीत जाईल पण फुटणार नाही, तसं संतत्वाची परीक्षा आहे. जगनिंदेच्या आहुतीमध्ये टाकलं तर ते फुटणार नाही, तावून सलाखून सोन्यासारखं झळझळीतच निघेल, त्यांना संत म्हणायचं. विठाला संतांचं संतत्व जगाला कळलं पाहिजे, मोठे पण कळलं पाहिजे, म्हणून तुकोबाराय आज संतांचं वर्णन करतात. त्यांना एक पदवी बहाल केली आहे महाराजांनी अभंगाच्या पहिल्याच्या. संत तावून सलाखून निघालेत हे सिद्ध व्हावं आणि लोकांचा संतांविषयीचा गैरसमज दूर व्हावा, म्हणून संतांचं कौतुक संतांना करावं लागलं. मग कौतुक करताना महाराज म्हटले झुंजार ते एक विष्णुदास जगी. आता झुंजार ही पदवी आहे, वीर, शूर, बलवान, पराक्रमी अशा आशयाचा शब्द आहे तो झुंजार. मग प्रश्न असा आहे, महाराज तुमचे संत झुंजार आहेत, त्यांच्याकडं बळ कोणतं? बळ अंगात घेऊन ते युद्धाला गेले, युद्धभूमी कोणती? ज्यांच्या बरोबर युद्ध केलं ते शत्रू कोणते? त्या शत्रूवर लढायला जे हत्यार वापरलं ते हत्यार कोणतं? आणि त्या शत्रूंवर मिळवलेला विजय कोणता? कारण झुंजार कोणाला म्हणायचं? ज्यानं लढाई केली, ज्यानं बळाचं सामर्थ्याचं प्रदर्शन केलंय, दाखवलंय आणि विजय मिळवून वीर म्हणून माघारी आला, त्याला म्हणायचं झुंजार. मग तुमच्याकडे बळ कोणतं? तुमच्या हातात शस्त्र कोणतं? तुमच्या समोर शत्रू कोणता? रणभूमी कोणती? केलेलं युद्ध कोणतं? आणि मिळवलेला विजय कोणता? ते सगळं सांगा आणि मग तुमच्या संतांना झुंजार ठरवा. विठाला एक एक आपण टप्पे पाहू. व्यावहारिक जीवनाचा विचार केला तर 5 बळ शास्त्रानं सांगितले. शारीरिक बळ, कौटुंबिक बळ, सत्तेचं बळ, बुद्धीचं बळ, सांपत्तिक बळ. महाराज आमच्याकडे 5 बळ आहेत, तुमच्या संतांकडे यातलं कोणतंही सांगा. शारीरिक बळासंबंधानं तुम्हाला 2 गोष्टी विचारतो, मला तुम्ही सांगा. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी
ह्या पदव्या कोणत्या लोकांना दिल्या जातात? कीर्तन करणाऱ्याला, कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांना. आता हल्ली कीर्तन करायला लोक लावायले, तो भाग वेगळा. कीर्तन केसरी केसरी म्हणजे सिंह. तिकडं कुस्तीत तरी चितपट आहे, इकडं कोणाला चितपट करायचंय? हा, एक आहे कार्यकर्त्याला चितपट करून पाकिट घेऊन जायचं. मग केसरी. शारीरिक बळ, आमच्या संतांकडे शारीरिक बळ असण्याचा काही संबंध नाही. जोग महाराज जर सोडले तर कोणताच संत पहिलवान म्हणून नावाजलेला नाही. जोग महाराजांनी कुस्ती केली, तिथेही त्यांच्या गुरूंनी सांगितलं, पुण्यातल्या पहिलवानाला पराभूत केलं नवल काय, काळ नावाच्या पहिलवानाला लोळवा, त्या दिवशी आम्ही तुमची पाठ थोपटतो. महाराजांनी ते करून दाखवलं. जाऊ द्या, तो मला विषय आज नाही सांगायचा. दुसरं कौटुंबिक बळ. काही कुटुंब असतात पहा, जुन्या काळात असे घर असायचे, 7 भाऊन एकत्र राहायचे. होते का नाही असे घर? 7 भाऊ आणि एकत्र राहायचे. त्या 7 भावाला प्रत्येकी 2-2 पोरं झाले 14. एकूण माणसं झाले 21. हे 7 आणि पोरं 14. 21चे 21 मुड्या कानाचे. मुड्या कानाचे कळले का? कुस्त्या आखाड्यात लोळणारेच 21. लोक म्हणायचे कोणाच्याही नादाला लागा, पण त्या घराच्या नादाला लागू नका. एकाला कोणी त्रास दिला की उरलेले 20 घरात घुसून मारल्याशिवाय राहत नाही. याला कोणतं बळ म्हणायचं? कौटुंबिक बळ. मी पुण्यामध्ये MA करत असताना एक घटना घडली. आमचं कॉलेज सुटलं, आम्ही दोघं मित्र रस्त्याने चाललेलो. माझा पुण्यातला मित्र होता, 85 किलो वजनी गटात कुस्ती खेळायचा. तो चांदीची गदा मिळवलेली होती त्याने. आम्ही दोघं रस्त्याने चाललो, समोरून एक काडी पैलवान आला. कपड्या सकट आणि चपला सकट मोजलं तर 42 होईल असलं सरपण आलं. एकमेकाला धक्का लागला. धक्का लागल्यावर पैलवान आमचा शांत, पण ते सरपण उडी मारून थोबाडीत मारलीस पैलवानाच्या. एक थोबाडीत दिली, म्हणला डोळे फुटले का? कुठं बघायलास? नेट बघ, नाही तर डोळे काढून हातात देईल. तरी आमचा पैलवान म्हणतोय, दादा चुकलं, माफ कर. हा, असं नेट राहायचं म्हणलं. ते जाऊ लागलं. मी पैलवानाला म्हणलं, तू काय कर, पुलावरून उडी टाक आणि रेल्वे खाली जीव दे. चांदीची गदा मिळवली कुस्ती करून, एक 42 किलोचं थोबाडीत मारून गेलं आणि तू माफ करा म्हणतो. धर त्याला, जाय, नाही तर मी धरून आणतो. अरे एक थोबाडीत दिली तर उलथ पालथ होईल. मी निघालो, त्यानं माझं मनगट धरलं. महाराज चला म्हणलं गपची. अंगातली ताकद सगळीकडे दाखवायची नसते. अरे मी म्हणलं दाखवायची नसते, पण त्यानं मारलं. त्यानं मारलं, झालंय काय? म्हणलं काय असं हाणलं उगं. अरे म्हणलं पण इज्जत गेली त्याचं काय? जाऊ द्या म्हणला, इज्जतीचं काय लोणचं करायचं का? अरे मी म्हणलं पण मार खाल्ला त्याचं काय? जाऊ द्या महाराज चला. म्हणलं पण चला कशामुळं? त्यानं उत्तर एवढं छान दिलं. तो म्हणला, महाराज त्याच्या तब्येतीवर जाऊ नका. ते जरी 42 किलोचं काडी पैलवान असलं तर त्याच्या मागं जेवढे घरचे आहेत ना तेवढे असलेत म्हणला माझ्यापेक्षा मजबूत. आता जर त्याला मी काही केलं तर संध्याकाळी त्याच्या घरचे 9 जण येतात, मला घरातून रस्त्याला आणतात आणि इतकं मारतात म्हणलं. दयाळू बिचारी, मारल्यावर दवाखान्यात पण नेतात. ते उड्या मारतं कोणाच्या जीवावर? घरच्या लोकांच्या जीवावर. याला म्हणायचं कौटुंबिक बळ. तिसरं सांपत्तिक बळ. तुकोबार आहे आम्हाला शास्त्रात. बरं तुम्ही पण सांगितलंय सांपत्तिक बळाचं उदाहरण. धनवता लागे हिंदीतलं एक वाक्य सांगतो, माना की पैसा खुदा नाही.
लेकिन यारो खुदा से भी तो कम नाही. पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी सुद्धा नाही. तुमचं वाक्य सांगू का? महाराज कशाचंही सोंग आणता येईल हो. बोला की बोला. पैशाचं सोंग आणता येत. 2 गोळ्या सांगतो तुम्हाला. पैसा असल्यावर बायकोची वागणूक आणि पैसा नसल्यावर बायकोची वागणूक. माणूस तोच असतो. ज्ञानोबा राय म्हणतात, धनवंत पुरुषासी स्त्री लवटव करी कैसी, कुटका देखोनी सुनी जैसी हलवी पुच्छासी सर्व का. आणि पैसा नसल्यावर जव त्या धनाची होय तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता तुमच्या नावडती गोष्टी रागे उठी फडफडोनी. पैसेवाल्याची बायको शिरा खाता का पोहे खाता, चहा घेता का कॉफी घेता, आणि पैसे नसलेल्याच्या घरी गिळायचं नाही का? घ्या एकदाच घाला तुमच्या. म्हणा बाबा काय म्हणायचं. शास्त्रवचन सांगतो, अधनस्य स्वभार्यया अपि अवमन्यते विठाला. व्यवहार त्याच्यावरच आहे ना. आता मी परळीवरनं इथं आलो, त्या गाडीत काही टाकावं लागलं असेल का? येताना काही पाणी गिनी घ्यावं लागलं असेल? महाराज कुठल्याही हॉटेलला थांबा, पाण्याची बाटली 20 रुपयाला 1 लिटर पाणी. पैसा. मी आळंदीला, महाराज आळंदीत मी 97ला गेलो. 25 दिवसामध्ये 700 श्लोक भगवद्गीता पाठ केली. 700 श्लोक 25 दिवसात. तुम्ही टाळ्या वाजवा म्हणून सांगितलं नाही, जे आहे ते आहे. मी परीक्षा दिली 27व्या दिवशी. 25 दिवसात पाठ केली. मधल्या एका दिवशी आवर्तन केलं आणि 27व्या दिवशी परीक्षा दिली. 1997ला 1100 रुपयाचं बक्षीस मिळालं मला तेव्हा. मग मी असं 6 महिने आळंदीत राहिलो, गावाकडे गेलो. मला पुण्यात कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं, TC वगैरे काढायचा होता. गावाकडे गेलो. मी कॉलेजला जाऊ लागलो सायकलवर. आई म्हटली, हे बघ कॉलेजला जा, तुझे काम आटोपले की बाजारात जा आणि 5 प्रकारचा भाजीपाला घेऊन ये आपल्याला घरी. मी कॉलेजवरून भाजीपाल्याच्या दुकानावर गेलो. एक मावशी बसली होती. म्हणलं, मावशी वांगे कसे? मावशी म्हणली, बाळा 20ला किलो आहे. म्हणलं 10 रुपयाचे अर्धा किलो दे. मग त्या मावशीकडून मी 100 रुपयाचे वाण घेतले. वांगे, बटाटे, कांदे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, टोमॅटो. धोतर असंच सायकलवर गेलेलो. मग ती पिशवी घेतली. म्हणलं, मावशी येऊ का? मावशी म्हणली, माय कोण्या गावचं आहेस? मी म्हणलं, इथं टोकवाडी आहे माझं गाव. बरोबर, हे धोतरच घालतोस का? म्हणलं, हां मी आळंदीला असतोय, महाराज व्हायलोय. म्हणलं, बरं बरं बरं, आपण शिकायला आहेस का? म्हणलं, हो. येऊ का? येऊ का कसं म्हणायलाच? म्हणलं, मग ते 100 रुपये दे की. म्हणलं, मावशी मी महाराज आहे की. मग आता मावशी म्हणली, महाराज आहेस तर करू काय? 10 रुपये कमी करते, 90 दे. ह्याच्या पलकड काय करल? मी म्हणलं, मावशी घरून येताना पैसे विसरलेत. म्हणलं, खिशात रुपया नाही, माझी भगवद्गीता पाठ आहे. मी 15वा अध्याय म्हणतो, एवढा भाजीपाला मला द्या. मावशी म्हणली, तो 15वा अध्याय पाठ आहे ना, तिकडं सोनक्याला जाय. तिकडं कीर्तनामध्ये जाऊन सगळी गीता मुखोद्गत म्हणून दाखव. इथं भाजीपाला पाहिजे तर पहिले 100 रुपये टाक. याचा अर्थ आमची भगवद्गीता 100च्या भाजीपाल्यापेक्षा हलकी असं नाही. पण आम्ही जर ती व्यवहारात वापरायला गेलो तर तिला 5 रुपये कोणी देणार नाही. परमार्थात आलं तर गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयानारा. पण प्रपंचात वापरायला गेलं तर किलोभर कांदा सुद्धा त्या भगवद्गीतेच्या बदल्यात मिळणार नाही. कारण परमार्थात वित्ताला महत्व नाही आणि प्रपंचात वित्ताशिवाय पर्याय नाही. विठाला सुभाषितकाराने ते एवढं गोड सांगितलं, यस्य वित्तम अस्ति सनरहा सपंडी श्रोतवान गुणज्ञ सएव वक्ता सचदर्शनीयम सर्वे गुणाकांक्षणम आश्रयंती. पैसेवाल्याला लोक किती मागं पुढं करतात महाराज. ते दिसायला कसंही असू द्या, लोक काय म्हणते, तुमच्यासारखा सुंदर माणूस तालुक्यात नाही. खरं तर ह्याच्यासारखं विचित्र जिल्ह्यात नसते. हातापायाच्या काळ्या झालेल्या, ढेरीचा नगारा झालेला, 4 दात बाहेर आलेले, डोळे मिचमिचे, अर्ध एकरवरचं पडीक पडलेलं, आणि तरी लोक त्याला काय म्हणतात, तुमच्यासारखा देखणा माणूस तालुक्यात नाही.
त्याच्या देखणेपणाची काय पडलं नाही, त्याचा खिसा गरम आहे. देखणा म्हणतात. मला सांगा, पैशाचा आणि विद्वत्तेचा काही संबंध आहे का? त्याला पंडित म्हणतात. बरं, बोलण्याचा आणि पैशाचा काही संबंध आहे का? वक्तृत्व वेगळं आणि श्रीमंती वेगळी. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानव. हे बोलणं सोपं आहे का? आमच्या परीक्षा होतात आळंदीत जोग महाराज संस्थेमध्ये. 40 मिनिटात सगळा अभंग सोडवायचा, चाली सकट स्वतः म्हणायचं. तिथं काय तारांबळ महाराज, बऱ्याच जणांचा घोटाळा होतोय. बोलायला तर उभे राहते, समोर सगळं गच्च भरलेलं, गुरु समोर बसलेले आमचे. आणि मग ह्याचं ततप होत आहे, हे बघा आणि हे बघा. गुरुजी म्हणतात काय बघा, तुझं धोतर बघा का शर्ट बघा. नाही, काय म्हणतात अभंगात महाराज? अभंगात महाराज काय म्हणतात? महाराज काय म्हणतात अभंगात? काय म्हणतात महाराज? आमचे परीक्षक म्हणतात, महाराज म्हणतात तू खाली बस, दुसऱ्याला उभा राहू दे. सोपं आहे का बोलणं? काय काय सुरू करतात, 10-15 मिनिटं बोलतात आणि मग त्यांना म्हणायचं असतं बोलण्याच्या ओघात जे चुकीचं गेलं ते माझ्या बुद्धीचे दोष, जे बरोबर होतं ते माझ्या गुरुवर्यांचं. हे घाबरून गेलेलं, घामाघूम झालेलं, ह्याचं असं होतंय. हे बघा, आता मी बोलण्याच्या ओघामध्ये जे बोललो चुकीचं होतं ते माझ्या गुरुच्या बुद्धीचे दोष, बरोबर होतं ते माझं. हे लेकरांना विचार आहे. शाळेमध्ये एखाद दिवशी भाषण करायची, गोष्ट सांगायची वेळ येते. एका पोरानं गोष्ट पाठ केली. गोष्ट अशी होती, एक ब्राह्मण धोतराच्या सोग्यानं तोंड पुसत नदीच्या काठानं चालू लागला. त्यानं पाठ केली गोष्ट रट्टा मारून आणि शाळेत गेलं. गॅदरिंगच्या दिवशी समोर 500 विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि हे एकटं स्टेजवर झालं. ह्याच्या मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या. लटलट कापायला असं माईक धरलं. म्हणला, हे बघा मी एक गोष्ट सांगणार आहे. आणि एक ब्राह्मण नदीच्या सोग्यानं तोंड पुसत धोतराच्या काठानं पळू लागलो. बोलणं एवढं सोपं आहे का? तरी लोक श्रीमंत माणसाला पदवी बहाल करतात, वक्ता, कारण यस्य वित्तम अस्ति विठाला. असे बरेच बळ आहे, मला वेळ घ्यायचा नाही. तुकोबाराय सांगा, तुम्ही ह्या बळानं बलवान आहे का? मला सांगा, संतांनी कुस्त्या खेळल्या का? शारीरिक बळ नाही. संतांना परिवारानं काही पाठिंबा दिल्याचं कुठं ऐकलं का? कौटुंबिक बळ नाही. संतांनी निवडणुका लढवल्या यशस्वी झाले असं वाचलं का? उलट कोपले पाटील गावीचे हे लोक आता मज भिक कोण घाले. सत्ता बळ नाही. आणि संपत्ती बळाच्या बाबतीत तर तुकोबारायाने 1000 ठिकाणी सांगून ठेवलं, आम्ही सदैव चोर घाबरतात जवळ यायला. ह्याच्याकडे गेलं तर ह्याच्या खिशात तर काय मिळायचं नाही, उलट हेच म्हणल उद्या पुरतं द्या. चोर धाक आहेत, भीती आहे. कुत्र घर सांभाळीत बसलंय, कुत्र घरी गेलं तर तोंड आपटून येईल खायला काय. तुकोबारायाने आपल्या परिस्थितीचं विदारक चित्र कित्येक ठिकाणी सांगितलंय. हे गोड अभंग सांगतो तुम्ही. पाहुणे घरासे आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, मोडकिया बाजावरी वाकळाच्या सेजा, मोडकिया बाजावरी
शेजारी वाकळाच्या शेजा काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडती जर पाहुणा आला. देव ऐकून ठेवा, आपण गृहस्थीत दारात आलेला पाहुणा विनमुख जाऊ द्यायचा नाही. नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. काहीच नाही तर फुकाचे जीवन तरी, पाणी तरी द्या. महिला मंडळी, तुम्हाला एक विनंती, पाहुण्याचं जाऊ द्या. आपले पती जर घरी आले, सकाळी गेलेत, कुठं काम केलं, दुपारी 3-4 वाजता संध्याकाळी घरी आले, पहिलं तुमचं काम आहे तांब्या म्हणा ग्लास म्हणा भरून त्यांच्या हातामध्ये आणून देणं. प्यायचं की नाही प्यायचं नवऱ्याचा प्रश्न आहे, पण आणून देणं तुमचं कर्तव्य. भले ते बाहेरून टाकून आलेलं असलं तरी पाणी देणं तुमचं काम आहे. पिलं पिलं नाही पिलं, आपला पतिव्रता धर्म आहे. पतीची आमता अनुसरोणी पतिव्रता, सर्व भावे पती ध्यानी म्हणे. सेवा करायची. काय शास्त्र सांगतो तुम्हाला, तुम्ही न मागता नवऱ्याला पाणी दिलं तर त्याला दूध पाजल्याचं पुण्य तुम्हाला लागेल. त्यानं मागितलं मग तुम्ही दिलं तर तुम्ही पाणीच पाजलं. आणि त्यानं 4 वेळा मागूनही जर तुम्ही नाही दिलं, त्यानं हातानच घेऊन पिलं, तर तुम्ही त्याला रक्त पाजल्याचा दोष लागला. दोहा सांगतो, ना मागे दियासो दूध बराबर, मांग लियासो पाणी, छीन लियासो खून बराबर, हे निपट निरंजन की बाणी. निपट निरंजन नावाचा एक साधू, फार गोड आहे. त्याचे असे दोहे इतके गोड आहेत महाराज. तात मिले पुनी भ्रात मिले, मात मिले श्रुती मिले, राज मिले गजबाज मिले, सब साज मिले, मन वांछित पाई, कहे निपट निरंजन सब मिले, संत संग दुर्लभ बाई. अशा काही रचना केल्यात त्यांनी, फार गोड. मग मागितलं, न मागता पाणी देत जाऊ. मागितल्यावर तर कोणी देईल, परका माणूस देईल. नवऱ्यानं म्हणावं अगं पाणी, अगं पाणी, आणि बाईनं मधूनच आरडाव, डोळे फुटले का, तांब्या दिसना का, रक्त पाजलं. अतिथी पूजा झाली पाहिजे. आपला गृहस्थीचा धर्म आहे. विनमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती. आपलं पुण्य जाऊ नये तर अतिथी पूजा केली पाहिजे. देव आला पाहुणा, जीव घालायचे. आवले तुकोबाराय म्हणले, बघ पाहुणा आलाय, काहीतरी पित्र जवळ आले होते. आवले आपलं एक सामान गोळा करत होती. पहिलाच दिवस होता सामान गोळा करायचा. खपली गहू, आणि तो खपली गहू भिजवून सडायचा असतो आणि त्याचा भरडा करायचा असतो. खीर करण्याकरता तो भरडा केला होता. तो आपला ग्लास भरून होता. पाहुणा बघितला, 4 पाहुण्याचा एकच होता. आवली म्हणली, आता ह्याला ग्लासभर केलं आणि ते जर पहिल्याच दमात संपलं तर अर्ध्या पोटी जाईल, किमान ह्याचं भागल एवढं तर करावं. ग्लासभर कण्यासाठी पातेलभर पाणी वापरलं. दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या. तोर देवाला बसायला मोडकी बाजनवर वाकळाची सेज. बसवले जेवायला देव. देव म्हणले, तुकोबा तुम्ही बसा. तुकोबा म्हणले, तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर तुका म्हणे शेष सेविना, शेष घेऊन जाईन तुमची झाली या होय. देव म्हणले, हरकत नाही. बसले. आता त्या कन्या काय साध्या होत्या महाराज, पाणीदार कन्या. आपल्या व्यवहारिक भाषेत डोळस कन्या. कन्या 2 प्रकारच्या असतात, एक डोळस आणि दुसऱ्या आंधळ्या. आंधळ्या कन्या पात्रावर टाकले की तिथंच बसतात, आणि डोळस कन्या पठाडे महाराजाला वाढले की इकडे लहू महाराजाला भेटायला येतात. वर्ण सुद्धा 2, एक लंगडं दुसरं धावतं. लंगडं वरण पिवळं घट्ट, भातावर टाकलं की मटकन बसतं, आणि धावतं वरण ऑलिम्पिकला पाठवा, स्वर्ण पदकच घेऊन येईल. एवढं इकडं महाराजाला वाढलं की तिकडं श्रोत्यांकडे भेटायला येते सळसळ करत. ते जुन्या काळात परातीत जेवायची पद्धत होती. पंक्तीला जेवत होते का तुम्ही? पितळी असायची परात. एक म्हातारं नातरुंडाला घेऊन गेलं. 4 वर्षाचं नातरुंड, 72 वर्षाचा आजोबा. दोघं बसले, परातीत पाणीदार वरण टाकलं. त्या वरणामध्ये त्या लेकराला दुसरं एक लेकरू दिसू लागलं, प्रतिबिंब. ते लेकरू बाबाला म्हणायचं, बाबा बाळ, बाबा बाळ. म्हातारा म्हणला, बाळ नाही ती डाळ आहे. चपाती चुरण हांगण को, कसलं बाळ काय. बरेच पंक्तीचे वर्ण असे राहतात महाराज. त्याच्यात पळी घातली तर डाळीची पळीची 15 मिनिटं पळापळी होती, तरी डाळ लागत नाही. प्रमाण सांगू, तुका म्हणे आता डाळीचा नाही पत्ता.
गाथ्यात शोधू नका, ते त्या तुकाचं नाही, ह्या तुकाचं आहे. असल्या कन्या महाराज देवानं 3 हातानं पात्र धरलं, 4 हात केले देवानं आणि एका हातानं कन्यावर फू लागले. ऐका, देवानं विनोद केला. देव म्हणले तुकोबा, रावण 2 हातानं मारला, कुंभकर्ण 2 हातानं मारला, कंस 2 हातानं मारला, हिरण्यकश्यप 2 हातानं संपवला, पण ह्या सगळ्यांपेक्षा तुमच्या कन्या भारी निघाल्या. त्यांना संपवायला 2 हात, तुमच्या कन्या संपवायला 4 हात. जेवले. जेवल्यानंतर पान खाण्याची पद्धत आहे बघा. गृहस्थी माणसानं द्यावा आणि पाहुण्यानं घ्यावा विडा. 13 गुणी विडा म्हणतात त्याला. तुकोबारायची परिस्थिती का विडा देण्याची. तुकोबारायने हात जोडले, अंगणात गेले, तुळशीचे 5 पानं तोडून आणले आणि देवाच्या हातात दिले. मुख शोधे तुळसी शुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. मला इथं आणायचं होतं. तिकडं तुकोबाराय काय म्हणतात, झुंजार ते एक, आणि ह्या अभंगात काय म्हणतात, तुका म्हणे मी दुर्बळ. मग ते खरं का हे खरं? तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता, बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. हे खरं का तुका म्हणे मी दुर्बळ हे खरं? याला व्याघात दोष असं शास्त्रात शब्द आहे. 2-4 उदाहरणांनी सांगतो. आपल्याच वाक्याचं खंडन आपल्याच वाक्यानं करणे याला व्याघात म्हणायचं. उदाहरण आहे का, 10,000 लोकांपुढे एक जण उभा राहिला, घोषणा केली त्यानं. ऐका, 10,000 लोकांमध्ये मी जाहीर करतो, मी ब्रह्मचारी राहणार आहे. माझ्याकडे बघू नका, मी दृष्टांत सांगतोय. त्यानं म्हटलं मी ब्रह्मचारी राहणार आहे. लगेच दुसरं वाक्य बोलला, मी तर ब्रह्मचारी राहणारच आहे, पण मी माझ्या पोरांना सुद्धा ब्रह्मचारीच ठेवणार. याला व्याघात म्हणायचं. पहिल्या वाक्याचं खंडन दुसऱ्या वाक्यानं झालं. दुसरा दृष्टांत जरा हाय क्लास आहे बघा, कळला तर बघा. छोटा दृष्टांत आहे, लय लवकर संपणार आहे, नीट ऐका. एक जण गावात फिरू लागलं आणि भेटल त्याला म्हणू लागलं, ओ पठाडे महाराज, मी मुका आहे. दृष्टांत संपला. अरे तो मुका आहे तर बोलतोय कोण, आणि बोलतोय तर मुका कसा? तिसरा दृष्टांत, एक जणांना दार वाजवलं, घरात कोण आहे? आतून आवाज आला, घरात कोणी नाही. हा, बायांना लवकर कळते बघा. कोणी नाही तर बोललं कोण, बोललं तर कोणी नाही कसं? चौथा दृष्टांत अजून आहे क्लास, फार छोटा. आमचे गुरुवारी सांगतात, एका गावात एक म्हातारी होती, ती वयाच्या 4थ्या वर्षी मेली. दृष्टांत संपला. याला व्याघात म्हणायचं. आपल्याच वाक्यानं आपलंच खंडन करणं त्याला व्याघात. तुकोबाराय तुम्ही एका ठिकाणी बलवान म्हणताय, दुसऱ्या ठिकाणी दुर्बळ म्हणता, त्याचं गणित कसं? तुकोबाराय म्हणले आमचं दोन्ही बरोबर आहे. व्यावहारिक बळांचा विचार केला तर तुका म्हणे मी दुर्बळ, आणि पारमार्थिक बळाचा विचार केला तर झुंजार ते एक विठाला. आमचे संत व्यावहारिक बळानं दुर्बळ आहेत, पण पारमार्थिक बळानं बलवान आहेत. मग पारमार्थिक बळ कोणते? अनेक बळ आहे, त्यातल्या दोन्हीचा विचार आज आपण करू. एक बळ तर माऊलींनी हरिपाठात सांगितलंय, भावाचं बळ. भावाचं बळ, हा, भाव बळ
विठई हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे आमच्या संतांकडे हे बळे भावबळे आकळे भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. ऐका ऊंच नीच काही नेने सगळा अभंग वाचून घ्या. तिष्ठे भाव भक्ती देव भावाचा भुकेला. बघा सगळ्या संतांची मालिका पहा आणि सगळ्या संतांची चरित्र वाचा. लांबचं जाऊ द्या, आपल्या पंढरीतलं घेऊ आपण. नामदेव जनाबाई हे संत पंढरीच्या वाळवंटात पंढरीच्या मातीत झाले. त्यातल्या जनाबाईचं जीवन वाचा. नाम याची जनी कोण तिचा भाव जेवी पंढरीराव तिच्या भाव बळाच्या जोरावर विटेवरच्या परमात्म्याला घरी आणून चार घास खाऊ घालण्याची धमक आणि हिंमत जनाबाईची. महिला मंडळ तुमच्याकडे येतो. गौऱ्या माहिती का तुम्हाला? झाडाला लागतात, हो म्हणू नका. शेणाचे गोळे करायचे, भाकरीसारख्या थापायच्या, त्याच्या काय झाल्या? गौऱ्या. आता मला पुढचं एक सांगायचं म्हणून गौऱ्यावर आणलं तुम्हाला. गौरी नंतर एक शेण्या नावाचा पदार्थ असतो, त्याला रान शेणी असा शब्द आहे. गोळे शेणाचे करून थापून केल्या त्या गौऱ्या. जनावर रानात चरायला गेले, त्यांनी शेण टाकलं, त्या शेणाकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. 8-15 दिवस ते तसंच जागेवर वाळून गेलं. त्याच्या ज्या तयार होतात त्याला काय म्हणायचं? रान शेण्या. भावाचं बळ जनाबाईच्या पहा. नाम याची जणी सवेवेची शेणी धर्मा घरी पाणी वाहे सदा. रान शेण्या गोळा करायला जनाबाई सोबत या इथवरही येत असेल गो. त्या काळात जनावर असतील ना तुमच्याकडे? हा, सोनक्यालाही आला असेल गोळा शेण गोळा करायला. जनाबाईच्या भावबळाचा परिणाम. जात माहिती आहे तुम्हाला? चौघी जणी बसून दळतात, हो म्हणू नका, चौघीनी घोटाळा होईल सगळं. दोघी असतात. मग जनाईनं जात्यावर दळण्यासाठी हाक मारावी आणि विठाईनं जात्यावर दुसऱ्या बाजूला येऊन बसावं. याला भावाचं बळ म्हणतात. विठाला कान्हाईनी दळिना एकली एकली दळित शिणाले हात लावी वहिनी येऊ कान्हाईनी दळिना एकली. महिला मंडळ 2 कडवे तुमच्याकडे आला. आता म्हणाल की जात तुम्ही पुढं तुम्ही माग आम्ही पुढं, तुम्ही बघायचं, तुम्ही म्हणायचं नाही. कारण मला एकच भीती आहे, तुम्हाला जात्यावर बसविलं की खुंटा उपटला म्हणून समजा, आणि ते खुंटाचे तर भागेत जायचा पुन्हा. तुम्ही मागे म्हणा, आम्ही पुढे म्हणतो, तुम्ही फक्त ऐका. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. इकडच्या रुसल्यात का काय? पहिलंच कीर्तन आहे सोनक्यात माझं. सगळ्यांचा आवाज. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे वा विठ्ठला. ये रे वा विठ्ठला. ये रे वा विठ्ठला. ये रे वा विठ्ठला तू ये रे वा विठ्ठला. एक नंबर म्हणलं. असंच व्हायचं देवाचं जनाबाईचं. महाराज आपल्या
आपल्यापेक्षा महिला हुशार असतात बरं. खास करून तुमचं नाही, आमचं सांगतो. भजन्यांपेक्षा आमच्या बऱ्याच वेळेला घोटाळा आमचा कसा होतो, भजन्यानं पुढं प्रमाण म्हणलं त्याचं पाठ राहतंय, मागच्याचं पाठ नसतं. मग पुढचं म्हणून जाते, मागच्याचं पाठ नसलं ते गप राहतंय टाळ घेऊन, काही म्हणत नाही. इथं नाही तसं काय, इथं सगळे पाठावले. असं बऱ्याच वेळेला होत. त्यांचं तसं नाही. जात्यावर पुढचीचं गाणं पाठ असू द्या आणि मागचीचं पाठ नसू द्या, मागची उघडं पडू देत नाही. बरोबर तिच्या आवाजात आवाज मॅचिंग सेंटर करून घेते. मिले सूर मेरा तुम्हाला. पुढचीनं म्हणू द्या माझ्या भावाच्या दाराला सोन्याचं कुलूप, मागची म्हणती नारे नारे येणारे नारे नारे चलू दे रात्र. एकदा तर अशी मजा आली महाराज. एक वारकरीन बसली दळायला. वारकरीन सगळा महाराष्ट्र पालथा घालून आलेली. तिनं जे गाणं लांब लचक सुरू केलं, माझा भाऊ ग भीमाशंकराला, माझा भाऊ ग त्र्यंबकाला, माझा भाऊ ग नाशिकाला, माझा भाऊ ग आळंदीला, माझा भाऊ ग देहूला, माझा भाऊ ग सासवडाला, माझा भाऊ ग शिंगणापुराला, माझा भाऊ ग पंढरपुराला, माझा भाऊ ग अक्कलकोटाला, माझा भाऊ ग तुळजापुराला, माझा भाऊ ग वैद्यनाथाला, माझा भाऊ ग नागनाथाला, माझा भाऊ ग शेगावाला. असं गेली फिरत फिरत. एवढे गाव मागचीचे कुठं पाठ आहेत महाराज? मागचीचे गाव पाठ नव्हते, पण तिचं गाव सोनकं होतं. हुशार बाई महाराज, बरोबर डोकं लावून गाणं म्हटली तिनं, बरोबर मॅचिंग केलं. जिथं जिथं तुझा भाऊ तिथं तिथं माझा भाऊ. रात्रभर तुझा भाऊ जिथं आहे तिथं माझा येणारच आहे. प्रयागला जाऊ दे कुंभात स्नान करायला, माझा मागच आहे म्हणजे. जिथं जिथं तुझा तिथं तिथं, याला म्हणायचं मॅचिंग सेंटर. आता देवाचा आणि जनाबाईचा घोटाळा असा झालाय, बेभान झाले देव. दळायला लागले. जनाईनं पुढं गाणं म्हटलं, पांडुरंग आमचा पिता रखुमाई आमुची माता. देवानं माग तसंच म्हटलं, पांडुरंग आमचा पिता रखुमाई आमुची. है का भानावर? रखुमाई त्याची बायको आहे. म्हणतोय काय? माता. भाव बळाच्या जोरावर देवाला बायकोचा विसर पाडण्याचं सामर्थ्य आमच्या संतांच्या भक्तीमध्ये आहे. विठाला अच्युतं केशवं कृष्ण दामोदर रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहता है भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युता केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ. ही सगळी भावबळाची उदाहरणे. तुम्ही फक्त पोहे घेऊन जा सुदामा होऊन, तो खायला तयार आहे. तुम्ही शबरी होऊन बोरं न्या, तो चाखायला तयार आहे. तुम्ही द्रौपदी होऊन त्याचं बोट गुंडाळा, तो तुमच्याकरता साड्या होऊन यायला तयार आहे. तुम्ही अर्जुन व्हा, तो स्वार्थी व्हायला तयार आहे. तुम्ही धर्मराज व्हा, तो पंक्ती घालायला तयार आहे. तुम्ही नामदेवराय व्हा, तो तुमचं दूध प्यायला तयार आहे. तुम्ही जनाबाई व्हा, तो तुमच्या सोबत जात्यावर दळायला बसणार आहे. तुम्ही ज्ञानोबाराय व्हा, तो तुम्हाला समाधीत बसवायला येणार आहे. तुम्ही तुकोबाराय व्हा, तो तुमच्या हाताला धरून तुम्हाला वैकुंठाला नेणार आहे. तुम्ही एकनाथ महाराज व्हा, तो तुमच्या घरी 36 वर्ष पाणी भरायला येणार आहे. विठाला आवडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंग तसे पाहे. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करीतो, सो करे चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने. याला भावाचं बळ म्हणायचं. आमच्या संतांकडे भावबळ. भावबळाच्या जोरावर जनाबाईचाच आणखी एक पराक्रम सांगतो ना. मला तुमचं छान वाटला आवाज. एक गवळण अभंग काढून देतो, फक्त मी सुरुवात करतो. मला विश्वास आहे तुम्ही म्हणणार. बघा मी काढून देतो, तुम्ही म्हणा. धरीला 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 पंढरीचा चोर, धरीला धरीला
परत टाळ्या वाजवा. काय ताकद आहे महाराज. अरे उलटी आला. देव म्हणले जनाबाई काही जामीन बिमीन होणार आहे का माझं. देव म्हणले साक्षात एवढा तुम्हाला जवळ आहे. सगळं जग त्याच्या मागे आहे आणि तो तुमच्या समोर आहे. केवढे भाग्यवान आहेत तुम्ही. बरोबर इकडेच तोंड आहे, आपल्याकडेच तोंड आहे. बरोबर भाग्यवान आहेत. आणि पंढरीच्या पंचक्रोशीतलं गाव असून एवढं सुंदर नियोजन मला वाटतं 28 वर्ष झाले. रत्नाकरजी महाराजांच्या आशीर्वादानं 28 वर्ष हा सोहळा आपण करतो आहोत. यावर्षी गुणवान मंडळी आमच्या मराठवाड्यातलं वैभव आहे. हे सगळं हे जालना जिल्हा पैठण लघु महाराज आहेत, कृष्णा माऊली, आमचे पठाडे महाराज, ही सगळी मंडळी आमच्या भागात फार त्यांना मान सन्मान आहे. हे तिकडं 7-7 दिवस मिळत नाहीत लोकांना, 2-2 दिवस. कारण गावच तेवढे सांभाळायचे असतात. कोण्या गावाला 2 दिवस, कोण्या गावाला 1.5 दिवस, म्हणजे रात्रीचं काल्याचं, कोण्या गावाला तर 1च दिवस. तुम्हाला 7 दिवस मिळाले, तुमचं नशीब म्हणायचं. पांडुरंगाची इच्छा म्हणून हे निष्ठावंत गुणवान आपल्या गावात हजर आहेत. आम्हाला काय असे साथीदार मिळाले की 3 तास कीर्तन सांगा, कंटाळा येत नाही. पण तुम्हाला जीव घालायचे म्हणून लांबविणार नाही. म्हणून मी त्यांना बोलवून घेतलं. म्हणलं बरोबर तुम्ही 8ला सुरू करा, आपल्याला मनसोक्त कीर्तन करता यावं. 8:25-30ला मी बोलायला सुरू केलं पाहिजे असं. आणि त्याने बरोबर 8ला 5 कमी असताना सुरू केलं. मनसोक्त कीर्तन त्यांच्या सहवासानं मलाही करता आलं. एकाहून एक बळी. संस्थेचे विद्यार्थी बघा आमचे महाराज. आणि तुम्हाला एका गोष्टीसाठी धन्यवाद आहे. हे लेकरं तुम्ही आणले, 10 वाजेपर्यंत ताटकळत ठेवले नाही. हाले हरिपाठ झाला की पहिलं जीव घातलं. तुम्हाला लोटांगण आहे बाबा, एवढी काळजी. बघा कसे गुलाबासारखे फुललेत लेकर. आधी जेवल्यामुळं टेन्शनच नाही ना. आता कीर्तन झालं की गाडीत बसायचं, पंढरपूर गाठायचं. हे चांगलं नियोजन केलं. आणि विद्यार्थी असले की शोभा असते मंडपाची. हे आमचे संस्थेतले विद्यार्थी अत्यंत दर्जेदार शिक्षण ज्या संस्थेत दिल्या जातं त्या संस्थेचं हे वैभव आहे. आमची जोगदन महाराजची 97 पासूनची मैत्री आहे. त्या मैत्रीत अजून इतकंही कमी जास्त झालं नाही. निर्भेळ आणि निर्व्याज मैत्री, एकमेकावर निरतिशय प्रेम. ते ज्ञानोबा आणि मी तुकाराम, बस माझी तशीच भावना आहे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापैकी खरं. आमचं फार जिव्हाळा आहे. आणि ही विद्यार्थी संस्थेचे माता भगिनींना धन्यवाद, तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, अन्नदाते सर्वांना धन्यवाद. तुकोबारायांची ही भावना संतांविषयी. आमचे संत झुंजार आहेत. पाप पुण्य जवळ येत नाही. त्या एवढ्या बलवान होण्याचं, झुंजार होण्याचं त्यांचं एकमेव कारण त्यांच्या आसनी शयनी जागृती स्वप्नी फक्त गोविंदच आहे म्हणून. गोविंद पडतं की काय अशी परिस्थिती. खूप उत्साहानं करतात. पंढरीच्या पोटात असलेलं आपलं गाव आहे. देवा जागृती स्वप्नी पांडुरंग. गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलास. 1-2 फक्त स्पर्श करून जातो. अर्जुन झोपी जायचा, त्याचे केस देवाचं नाव घ्यायचे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आमच्या जनाबाईंनी गौऱ्या थापल्या. त्या गौऱ्यातून ध्वनी म्हटलं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझ्या विठ्ठला पांडुरंगा. मंगळवेढ्याला आमच्या चोखोबारांनी गावकुसाचं काम करत असताना गावकुस कोसळलं. महाराजांचं शरीर पडलं. पावसाळा झाला, दगड काढायला वर्ष सरलं.
नामदेवराय आदी करून संत मंडळांना देवांनी हाडं आणायला पाठवलं चोखोबऱ्याची आणि खुणगाठ सांगितली, जी हाडं माझं भजन करत असतील ती माझ्या चोख्याची असतील. तिथं जाऊन संतांनी हाडं घेऊन कानाला लावली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठला पांडुरंगा. माझा मुद्दा इथं आहे, गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद ध्यान. त्यांच्या ध्यानी मनी जागृती स्वप्नी आमचा पांडुरंगच असल्यामुळं ते झोपले तरी, ते स्वप्नात गेले तरी आणि ते देहपात होऊन मृत्युमुखी पडले तरी त्यांचं भजन बंद होत नाही. म्हणून झुंजार ते एक विष्णुदास. भजनाला कंटाळा करायचा नाही, कुठेही असो. काळ वेळ नाम उच्चारिता जिस देश में जिस वेश में हर वेश में रहो. राधारम 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 कहो. राधारम 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 कहो. जिस काल में हाल में जिस जाल में रहो, जिस रंग में जिस ढंग में जिस सांग में रहो. राधारम 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 कहो. राधारम 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 कहो. म्हणून झुंजारती कीर्तन संपलं. सर्व गावकरी सर्वांना धन्यवाद. सेवा संपण्यापूर्वी 2-3 मिनिटं तुमच्या आरोग्यासाठी घेतो. पंढरपुरात आपले सलगर भाऊ वगैरे मंडळी आली होती, त्यांनी ते औषध आणलंही, त्यांना रिझल्टही त्याचा मिळाला. दम्यावर चालणारं अत्यंत प्रभावी औषध आहे. तुम्ही 2 बाटल्या जर घेतल्या, 1.5 आणि 1.5 3 महिने त्या बाटल्या तुम्हाला पुरतील. 3 महिने औषध घ्या, पुढचे 2 वर्षे तुम्हाला दमा त्रास देणार नाही. तुम्ही म्हणाल मग 2 वर्षानंतर माझं कीर्तन ठेवा, मी परत औषध घेऊन घेतो. त्यात काय विनोदाचा भाग सोडा. पंढरपुरातही मग माऊलींकडे येतातच तुम्ही, पण दम्यावर अत्यंत गुणकारी आहे. पंप लोकांचा मी बंद केला महाराज. ते दम्याला घेतात ना पंप, औषधाच्या जीवावर. आणि तुम्हाला पडलेले म्हातारे म्हातारी गावभर फिरायला लागलेत माझ्या औषधामुळे. गुणकारी आहे, घेऊ शकता. 2 बाटल्या घ्या. ज्याला अतिदमा आहेत, ज्याला पित्ताचा त्रास आहे, जळजळ होतं, मळमळ होतं, डोकं हातोडे मारल्यासारखं दुखतं, त्यानंही ते औषध सुरू करा. 3ऱ्या दिवशी फरक. ज्याला अजीर्ण होतंय, अपचन होतंय, गॅस, ॲसिडिटी, करपट, ढेकर, अन्न पचन होत नाही किंवा सकाळी पोट मोकळं होत नाही, गच्च राहतं, भूकच लागत नाही, त्यांनी ते औषध घ्या. 4थ्या दिवशी तुम्हाला फरक जाणवेल. शुगरवाल्यांनी सुद्धा सुरू करा. 10व्या दिवशी 400 असलेली आजची शुगर 10व्या दिवशी मोजा, 150च्या आत तुम्हाला दाखवेल. शुगरच्या गोळ्या मी बंद केल्या बऱ्याच लोकांच्या. गुणकारी औषध आहे. 250 रुपये किंमत आहे त्या औषधाची. 1.5 महिना बाटली तुम्हाला जाते. ते घेण्याची पद्धत, सकाळी अर्धा ग्लास पाणी घ्या, त्याच्यात त्या औषधाचे 3 थेंब टाका, पाणी हलवा, पाणी प्या. त्याच्यावर अर्धा तास काहीही घेऊ नका. चहा नाही, कॉफी नाही, दूध नाही, जेव. अर्धा तास काहीच घ्यायचं नाही. अर्ध्या तासानंतर काहीही घेतलं तरी चालेल. काहीही म्हणजे काहीही नाही. एक जण आलो महाराज, मग काही बी जमतंय का महाराज? म्हणलं येडे का तू, काही बी कसं जमल? दूध, चहा, कॉफी, ज्यूस, रस असं काही बी घे, काही बी घेऊ नको, काहीही खाऊ नको, शुद्ध शाकाहारी खात जाय. चांगलं औषध आहे, बऱ्याच रोगांवर काम करतं. ज्याला सर्दी नेहमी होते, कफ छातीमध्ये होतो, ॲलर्जी म्हणतो ना आपण, धुळीतून आलं की ॲलर्जी होते, त्याने ते औषध संग्रही ठेवा. अत्यंत गुणकारी आहे. दुसरं मलम एक आणलंय, माझीच कंपनी आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मान ताटली, मान आवटाळली, हरभऱ्या एवढं घेतलं ना, असं हलक्या हातानं चोळलं, मान आवटळले असेल तर दर तासाने 2दा चोळा. 2दा चोळलं की मान नीट झाली म्हणून समजा. कंबर, गुडघे, उठू देत नसू द्या गुडघे तुमचे. कंबर असं अर्धा मिनिटं धरूनच उभा राहायची वेळ येत असू द्या,
हरभरे एवढं हलक्या हातानं लावून सोळा, तुम्हाला 24 तास कंबर परफेक्ट साथ देईल. पुन्हा 24 तासानं हरभरे एवढं लावायचं. चांगलं औषध आहे, त्याची किंमत 150 रुपये आहे. अर्धा तास मी थांबणार आहे, बरोबर समोर गाडी उभी आहे, तुमच्या पंक्ती इथं बसणार म्हणून जरा पुढं लावली. MH 44 77 33 पांढरी गाडी आहे, गाडी ड्रायव्हर आहे. औषध घ्या, फुकट घेऊ नका, पैसे देऊन द्या. मागच्या घोटाळ्यामध्ये मला 9,000ला फटका बसला. बघू दे म्हणले ड्रायव्हरला, गेले लोक घेऊन. त्याला म्हणलं असं केल्यावर कसं व्हायचं तुझं, पगारातूनच काढील म्हणलं आता असं केल्यावर. काय आम्ही काय त्यातून पैसे कमवत नाही महाराज. खरेदीच 245ची आहे, 250ला देतो. आणि मलम तर आम्हाला बनवायलाच तेवढा खर्च आहे, तेवढाच घेतोय तुमच्याकडून. ना नफा ना तोटा, फक्त लोकांचं भलं करायचं म्हणून ते औषधं गाडीत ठेवलेत. सर्वांनी ज्याला हवंय त्यांनी घेऊ शकता. 10:30 वाजेपर्यंत थांबणार आहे, त्यामुळं निवांत घेतले तरी चालतील. पुनश्च गावकऱ्यांना, तरुण बांधव, कार्यकारी मंडळ, भजनी मंडळ सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आमच्या गुणवान मंडळीला धन्यवाद. कीर्तन सेवेला विराम. ज्ञानेश्वर.